हाय हाव आर यू, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. आज आपल्या शिट्यावरच्या तुरी आलेल्या आहेत. या तुरी म्हणजे तुरी वाळल्यानंतर या तुरी बनतात ऑब्वियसली. आणि या तुरी इतक्या प्रोटीनिशियस असतात की आपली हेल्थला इम्प्रूव्ह करण्यात खूप मदत करतात. बिल्डिंग ब्लॉक मटेरियल ज्याला आपण म्हणतात प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक मटेरियल. तर या तुरी अशा झाल्यानंतर यांना राईस नाही दाल मिलावरती पाठवतात. ज्यानंतर याच्यापासनं तुरीची डाळ बनते की त्याला तुम्ही अरहरची डाळ पण म्हणू शकता. आता आपण याला लावणार आहे रात्रभर पाण्यात भिजू, ज्याप्रमाणे आपण चणे भिजू लावतो. आणि त्यानंतर यातली जी माती आहे ती सगळी गाळायला बसून जाईल आणि कचरा वगैरे असा वर निघून येईल. खूप सुंदर वाटतात, लय भारी. नक्की करून पहा. आयुष्यपत तुम्हाला खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हे आपण रात्री भिजू लावल्या होत्या तुरी, त्या झालेल्या भिजून बघा. ठीक आहे. आता आपण यांना पहिले निवडू, बिकॉज याच्यामध्ये काही अनराईप तुरी पण आहेत ज्या आपल्याला काढणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज त्या दाताला टोचतील. आणि यांना निवडल्यानंतर मग बॉईल करू. त्या कशा निवडायच्या, त्यांच्या आवाजावरून आपल्याला त्यांना ओळखता येतात. बघा, तुम्हाला एक थोडासा वेगळा आवाज येईल, त्याने कळेल. जसं हे छोट्या छोट्या असतात त्या. ठीक आहे. ही अनराईप आहे, म्हणजे स्वेलन नाही झालेलं आहे त्याच्यामध्ये, तर ती होणार पण नाही. मग यांना असं निवडून बाहेर काढून घ्यावं लागतं. मग यांना आपण बॉईल करू. बघा, ह्या आहे आपल्या तुरी ज्या आपण भिजू लावलेल्या होत्या. त्यांचा आवाज बघा किती वेगळा आहे. आता ह्या आहे शेवटच्या, ज्या आपण गाळीत जो खाली बसला होता तो. त्यामध्ये काही राईप आहेत, म्हणजे बघा, ज्या फुगलेल्या आहेत त्या वेगळ्या दिसतात आणि ज्या अनफुगलेल्या नाही आहेत त्या वेगळ्याच दिसतात. म्हणजे आपला माल चांगला आहे याच्यावरून दिसतो की एवढ्या भिजू लावल्यापैकी एवढ्याच त्या खराब किंवा डॅमेज निघालेल्या, आणि या आपण वेगळ्या काढलेल्या, म्हणजे जास्ती माल खराब नाही, म्हणजे आपल्या तुरीची क्वालिटी चांगली आहे यावरून हे कळतं. ठीक आहे. आता या ज्या तुरी आहेत त्या फुगून टन्न झालेल्या आहेत त्या बघा वेगळ्या दिसतात आणि यांचा आवाजही वेगळा असतो. तर एवढा यामधल्या आपण ज्या आहेत ना अनराईप ज्याला म्हणतात त्या काढून आपल्याला वेगळं करायचं आहे. पोट्यासारखा आवाज येतो. देन यांना आपल्याला बॉईल करायला मांडायचं आहे. बॉईल केल्याने याच्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि स्वाद वाढतो. आहे आपल्या गाळातल्या तुरी किंवा अनराईप तुरी म्हणा, त्यांचा आवाज बघा खड्यांसारखा येतो आणि या झिमलेल्या पण आहेत, फुगलेल्या नाही. ठीक आहे. आपण पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये, थेट आपण या बॉईल करायला मांडतो आहे तुरी. जसे चणे उकळतो तसेच यांनाही बॉईल करायला मांडायचे. 1-2 शिट्टीमध्ये येऊन जातील. आता आपलं कुकर झालेलं आहे बघा, पूर्ण थंड. त्यामध्ये आहेत ते आपल्या तुरी झालेल्या आहे बॉईल. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये याला काढून घेऊ आणि यांना फोडणी घालू. तर हे आपल्या तुरी आहेत या. आपण आता याचं काही तुरींचं सॅलड बनवणार आहोत. तर मी या 1 चम्मच तुरी भाजायला ठेवणार आहे ताव्यावरती. तावा झालेला आहे गरम. नक्की हे सॅलड करून बघा, खूप सुंदर वाटतं. मला तर हे असंच आवडतं, म्हणजे उसळ नाही केली तरी मला हे असंच खावंसं वाटतं.
आता या आरतवून परतवून आपण यांना होऊ देऊ तोपर्यंत, जोपर्यंत याचे शिलके निघत नाही, दोन दोन होत नाही, हे थोडं कडक होत नाही. तुम्हाला दिसत असेल, यात भाजलेल्या पण दिसत असतील आणि या अशा फुटलेल्याही दिसत असतील, म्हणजे या रेडी होऊन झाल्या जवळपास या रेडी. या पूर्णपणे रेडी झालेल्या आहे. जास्ती कडक होतील जर आपण जास्त वेळ आणखी ठेवल्या तर, आणि त्या फुटलेल्या आहे बरोबर, त्यांचे शिलके निघालेले आहेत, म्हणून जास्ती मीडियम पण नाही आणि जास्ती कडक पण नाही होऊ द्यायचा. बिलकुल जसं दिसलं तुम्हाला की या झालेल्या आहे, जे तोंड उघडलेले आहेत, बिलकुल आपल्या सॅलडसाठी आपल्या तुरी रेडी झालेल्या आहेत. त्यांना आपण ट्रान्सफर करू आपल्या बाउलमध्ये. तर या अशा आपल्या तुरी भाजून झालेल्या आहेत सॅलडसाठी, आणि त्यासाठी सजवायसाठी म्हणजे गार्निश करायसाठी आपण घेतला आहे कांदा, हिरवी मिरची, सांबार आणि टमाटर यांना चॉप करून त्याच्यामध्ये घालायचं आहे, पिंच ऑफ सॉल्ट आणि तेल. चॉपिंग करतो आहे सॅलडमध्ये घालण्यासाठी. मिरची, कांदा छान बारीक बारीक कापून घ्यायचा, तोंडात नाही आलं पाहिजे. ठीक आहे. आता हे सॅलडला गार्निश करण्याचं सामान रेडी झालेलं आहे. कांदा, हिरवी मिरची, टमाटर आणि सांबार हे आपलं सॅलड आहे. ठीक आहे. आता हे सगळं सामान आपण याच्यामध्ये घालू, थोडे थोडे करून. मिरचीने हलका हलका नाही का क्रंच येतो, मस्त वाटतं ना. तिखट, कांदा, टमॅटो, रेडी झालेलं आहे. त्यात आपल्याला घालायचं आहे काळं मीठ, साधं मीठ आणि तिखट. त्याच्यामध्ये आहे काळं मीठ आणि तिखट. आता याच्यामध्ये आपण घालू साधं मीठ आणि तेल. त्याच्यामध्ये आपण मीठ आणि थोडं ना आमचूर पावडर घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालू तेल थोडंसं. आता यांना सगळ्यांना मिक्स करू आणि सर्व करू. आपलं सॅलड झाले आहे रेडी. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. आई शपथ, लय भारी. नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हॅलो, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. आत्ता आपण बनवत आहे ज्या तुरी आपण बॉईल करून ठेवलेल्या होत्या, त्याचा अर्ध्या तुरीचं आपण सॅलड बनवलं होतं, आणि ज्या अर्ध्या तुरी उरलेल्या होत्या ना, त्याचा आता आपण बनवणार आहे उसळ. त्यासाठी मी ऑइल हॉट करायला म्हणून ठेवलेलं आहे, गरम करायला. आणि आता आपण चॉपिंग करू आणि त्याची बनवूया रस्सेदार उसळ, जी पोह्यासोबत खूप कॉम्प्लिमेंट जाते. ज्याला आपण तर्री पोहा जसा म्हणतो ना, तर्री पोह्यासारखीच ती खूप कॉम्प्लिमेंट जाते पोह्यासोबत. पण तिला ॲज अ भाजी, म्हणजे सेकंड ऑप्शन, ॲज अ भाजी म्हणूनही आपण बिलकुल यूज करू शकतो. आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला काय करायचं आहे. लेट्स गो. तेल झालं आहे गरम, त्यात आपण घालूया मोहरी. व्हायचं आहे, थोडा वेळ लागेल. ड्राय जिरे घातलेलं आहे. आता आपण याच्यात कांदा आणि मिरची टाकूया.
यामध्ये घालायची आलं लसूण पेस्ट, आता यामध्ये आपल्याला घालायचे सगळे मसाले. यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिरे पावडर, धने पावडर आणि काळा मसाला, गरम मसाला. आणि कमी आचेवरती होऊ द्यायचं आहे. यामध्ये आपण जे लांब लांब काप करून ठेवले टमॅटोचे ते घालायचे आहे. सांबार घालायचं आहे, मिक्स करायचं. छान तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजवरती आपल्याला आपल्या तुरी याच्यामध्ये घालायच्या आहे. आता या स्टेजवरती आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपल्याला याला ग्रेव्ही करायची आहे की याप्रमाणे याला थिक ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आय थिंक आपण अर्धा अर्धा करूया. म्हणजे थोडं हे थिक जे आहे ग्रेव्ही त्यातला थोडा पार्ट काढून मग याच्यामध्ये पाणी घालूया. त्याचंच पाणी आहे ते बॉईल केलेलं, ते याच्यामध्ये घालूया. जसं आपल्याला पाहिजे, जेवढं पाहिजे, तरी पोह्यासारखी पाहिजे. इट्स ओके, आय थिंक इट इज सफिशियंट. ठीक आहे, हे आपली एक उकळी येतपर्यंत आपली झाली आहे उसळ रेडी. गरमागरम भातासोबत खूप सुंदर वाटते. रेडी टू सर्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये फरक दिसेल. ही घट्ट आहे आणि ती लिक्विडी आहे.